हरिओम. आज रविवार 8 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला प्रवचनातून आज सांगणार आहेत की देहाला भगवंत प्राप्ती करताच सांभाळावं. देहाला सांभाळणं जरूर आहे, परंतु भगवंत प्राप्ती करता ते करावं, विषया करता नाही करू. बाहेरचा लौकिक सांभाळला, पण होतं नव्हतं ते घालवलं. यात काय मिळवलं? हा वेडेपणाच म्हणायचा. आतल्या खोबऱ्याचं रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणं हेच काही मनुष्याचं अंतिम उद्दिष्ट नाही. बाह्यांगाचं सुख हे काही खरं नाही. मी, माझं यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो. कल्पनेने जेवढं समजेल तेवढे पाहू लागतो, परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली चूक झाली असं समजलं म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पाहावा. जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावं. मी देही असं म्हणू लागलो, इथे आपली वाट चुकली असं त्याला सत्य मानलं की आपली चूक झाली. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र आवरच आहे. खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे. टिपऱ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गाड्यापाशी जातो. त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणार आहे. आपले जन्म मरण एक प्रकारे रोज घडत असतं. आपण निजलो, झोपी गेलो की मरण समजावं, आणि उठलो, जागे झालो की आपला जन्म झाला असं समजावं. एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात. कोणी काही केलेलं असं हे खरं, तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेलंच असतं, ही गोष्ट निश्चित आहे. त्याप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केलं हे जरी समजलं नाही, तरी जे करू नये ते त्यांनी केलंय ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली, आणि ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे, आणि म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातलं दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो, आणि जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणं हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ. मग देहाची आठवण कशाला राहील. आपण नाम घ्यावं ते आपणच आपल्या कानाने ऐकावं, आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावं. हाच आनंदाचा मार्ग आहे. नाम अंतरात शिरलं की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.